हेल्थ इश्यूज आणि मेडिसिनमुळे ना माझा हेअरफॉल झाला होता, तर त्यासाठी मी घरच्या घरी ऑइल रेमेडी बनवलेली आहे. तर केसांसाठी एकदम पोषक असं तेल बनवण्यासाठी मी इकडं कांदा, जास्वंदीची पानं, फुले, कढीपत्ता, मेथी दाणे, आवळा पावडर, जवस आणि कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. हे ऑइल मला 10 ते 15 दिवस जाईल अशा हिशोबामध्ये मी घेतलं आहे. जवळपास एक फुलपात्र आपलं अंदाजे तेवढं, आणि त्यासाठी एवढं सगळं साहित्य लागणार आहे ते. तर इकडे मी कोकोनट ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला कोमट तेलामध्येच मुरवून द्यायचे आहेत रात्रभर. सगळ्यात आधीवरती याच्यामध्ये मी जवस टाकलेली आहे. जवस हे केसांना एकदम शाईन आणि स्मूथनिंगपणा देतो. त्याचबरोबर ती मी इकडं जास्वंदाची फुलं टाकलेली आहेत. जास्वंदाच्या फुलामुळं केसांना मजबूतपणा येतो. त्याचबरोबर त्याची पानं, कढीपत्ताही टाकून घ्यायचा आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्या किचनमधलेच आहेत. फक्त जास्वंदाची पाने, फुले ही आपल्या अंगणातली आहेत. तर कुठेही जायची गरज पडत नाही. फक्त आवळा पावडर हे किंवा आवळे जे रिअल आवळे आहेत तेही याच्यामध्ये टाकू शकता, पण ते नव्हते त्याच्यामुळे मी स्किप केलेले आहेत. फक्त याच्यामध्ये मी आवळा पावडर ॲड केलेली आहे. तसं तर आवळा येणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. पित्त जळतं आवळ्यामुळं आणि केसांनाही खूप ग्रोथ येते त्याच्यामुळे. हे सगळं मिश्रण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम तेलामध्ये आवळा पावडर ॲड करायची आहे. आपण एखादं हेअर ऑइल वगैरे घेतलं तर त्याच्यात आवळा पावडर असतेच. तर इकडं मी आवळा पावडर टाकलेली आहे. तर आवळा पावडर टाकल्याच्या नंतर तेलाचा कलर चेंज होतो. तर हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला तेलामध्ये एक रात्र भिजवून द्यायचे आहेत. त्यानंतर गाळणीने गाळून ते हेअर ऑइल डेली मध्ये तुम्ही यूज करू शकता, किंवा केस धुवायच्या आदल्या दिवशी रात्री केसांना या तेलाने मालिश जर केली तर केसांची ग्रोथ लवकरात लवकर होते. तर कशी वाटली आजची रेमेडी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.